उज्जैन मध्ये यायला भेटलं बरोबर, पण ते काय फोन सोडा ना. ते काय फोन सोडा ना. मजा यार खूप. पण वाढदिवसाच्या दिवशी तुला खूप मोठं गिफ्ट मिळाले. मिळालंय सकाळी पण बोललो होतो मी, खूप मोठं गिफ्ट. वाढदिवसाच्या दिवशी याला खूप मोठं गिफ्ट मिळाले. क्वालिटी आहे. कसं आहे? दम बेस्ट बेस्ट बेस्ट. काल भैरव मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आणि गर्दी कदाचित नसावी. कमी आहे गर्दी. काल हर दुःख हर दारिद्र्य हर कष्ट हर रोग हर 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 माले. तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कार्तिक देशमुख ब्लॉग आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही चाललेलो आहोत महाकाल. आणि लास्ट टाइम आपण याच्या बड्डेला गेलो होतो. आता हा सांड आपल्या बरोबर आलेला आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे आपली लाल परी आहे, सुंदर दिसते, चुम्मा देते तिला सारखा सारखा सारखं साईडला जाऊ. ये लाल परी तिकडे एक लाल परी आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण महाकालला निघालेलो आहोत. महाकाल नंतर तुम्ही पाहिलेलंच आहे की आपल्याला पुढं कुठं जायचंय. तर काही यांचा वाढदिवस आहे, कुणाल उडवणे माझा जिगरी. तर तुमचा वाढदिवस अर्धा तासात चालू होणार आहे. आपल्याला 11:30 वाजलेले, 6 तारखेचे 11:30 वाजलेले, अर्धा तासांनी त्याचा वाढदिवस चालू होणार आहे. आणि वाढदिवसाच्या दिवशी तू दर्शन घेणार आहे, तर काय वाटतं तुला? मला खूप चांगलं वाटतं ऍक्च्युली. असं नशीब लागतं या गोष्टीला, असं हा म्हटलं होतं मला. खूप नशीबवान आहेस तू, म्हणून बरं वाटतंय. काय नाही, आता यावेळेस फक्त उज्जैन नाही, यावेळेस काशी पण आहे आणि अयोध्या पण आहे. तर आपण पहिले महादेवाला भेटणार आहे, महाकालला भेटणार आहे, नंतर काशीत जाणार आहे आणि नंतर अयोध्या. तर तुम्हाला आता लागोपाठ व्हिडिओ येतीलच, तर बघा. तर आपण आता जर्नी चालू करूया. आणि खास करून सार्थक आम्हाला भेटायला इथं आलेला आहे, बाईक घेऊन आलेला आहे. इथं आहे बाईक घेऊन आलेला आहे आणि हॅपी जर्नी करण्यासाठी आलेला आहे. तो येत नाहीये पण आलेला आहे. तर आता आम्ही, तो येत नाहीये पण तो आलेला आहे आणि आम्ही आता निघतोय. तर बारीक, तुझ्या वाढदिवसाला आपण भेटलो होतो त्यानंतर. बरोबर आहे. न्यूज वाला आहे काय? न्यूज वाला आहे. तर काय वाटतं तुला यावेळेस तुमच्या वर्ल्डामध्ये कोणी निवडून? तुम्ही काय करते? साफ करता का? मोतीबिंदू साफ केलेला आहे. गाडीला खर्च केलेला आहे आणि गाडीला खर्च केला. इथं लाईट बीट बसवलं एकदम व्हाईट लाईट. थांबा 2 मिनिटं. ए लाल परी लाल परी लाल परी लाल परी. तर ठीक आहे, चला भेटूया. आता या जर्नीमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळेल, भरपूर काही कॉमेडी ऐकायला मिळेल, माहिती मिळेल आणि भेटूया. चला. तुम जियो हजारों साल, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू कुणाल, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पप्पा तर भावाचा वाढदिवस फायनली झालेला आहे. 12 वाजलेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नाही काही नाही, बोल तू बोल, फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा कुणाल. थँक्यू. आता बोलतोय. तुला काय बोलायचं त्याच्यावरती? नाही, त्यांचं चाललंय बोल ना. माझ्याबद्दल बोलायचं काय? अरे यांचं नशीब म्हणावं, याच्या वाढदिवसाला उज्जैनला, याच्या वाढदिवसाला उज्जैन नाही पण काशीला डायरेक्ट. काशी डायरेक्ट नशीब काढलं भाऊ, नशीब काढलं, नशीब. आणि त्याच्यामुळे आपलं पण झालेलं आहे. तर आपण आता पुण्य कमवतोय. पुण्य घेऊन पाप पण धुवून येऊ, पुण्य पण कमवून येऊ. आणि आता आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, पहिले महाकाल, नंतर काशी, नंतर आपण जाणार आहे अयोध्या, रामनगरी. पण आता आपल्याला जे 12 ज्योतिर्लिंग करायचे आहेत त्याच्यापैकी आता आपल्या या वर्षी एक काशी सुद्धा होणार आहे. तर महाकाल तर आपण दरवर्षी करतोच आहे,
पण यावर्षी काशी होणार आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर केदारनाथ पण आहे. केदारनाथ तर केलेलं आहे, पण भावा बाकीच्यांचे करायचे राहिलेले आहेत. सोमनाथ पण आहे, केदारनाथ आपलं राहिलंय ना. आमचं तुमचे राहिलेले आहेत केदारनाथ. पण मला इच्छा आहे परत एकदा केदारनाथला जाण्याची. रामेश्वरला जाऊ. रामेश्वर आहे, मल्लिकार्जुन, सगळे 12 ज्योतिर्लिंग करायचे ना भाऊ आपल्याला. सोमनाथला पण जायचं आहे. पण येत्या आपल्या काही दिवसांनंतर एक मोठी बातमी येणार आहे. हा. ती मोठी बातमी झाली की मग आपण कॅमेऱ्याच्या पलीकडून पण येणार आहे, कॅमेऱ्याच्या समोरून पण येणार आहे. येस, सो त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल पण करणार आहे ती मोठी बातमी. तर अमोल काही बोलायचं आहे तुला? नाही, आता सध्या तरी मला काही बोलायचं नाहीये. हा, फोकस गाडी चालवतोय. हो, रस्ता खूप भारी आहे, एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे. तर अजून नगर सोडलेलं नाही आम्ही. आता काही वेळातच आम्ही नगर सोडतोय. आपल्याला आपल्या मॅडम श्रद्धा खोंडे या भेटायला आलेल्या आहेत विलियम पार्कला. तर आम्ही खोंडेबाई त्यांना भेटूया, मग तिथून पुढे जाऊ. ते 6 वाजता आम्हाला रस्ता खूप खराब आहे, हळू झाला. हे श्रद्धा खोंडे आता तरी चालू केलाय का? हा मंद माणूस आहे कॅमेरावाला. इथं अवकर चहा प्यायला आलेले प्रेमाचा. बाई व्हिडिओ चालू केला नाही. आता हे आपल्याला बाय बाय करण्यासाठी आलेले आहेत. आता इथं आम्ही लिलियम पार्कला थांबलोय. लिलियम पार्कला चहा घेणार आहे. फायनली आम्ही इथून आता नॉन स्टॉप निघणार आहे. नुसते थांबत 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 चाललोय. हॅपी बर्थडे. बघ प्रेमाचा चहा. हॅपी बर्थडे. सॉरी वर का काय आहे ते? चहा प्रेमी आहे, प्रेमाचा चहा नाही. हा, सॉरी माय सॉरी. आपल्या ब्रँडचं नाव सांगा. चहा प्रेमी. ओके. लिलियम पार्क जवळ क्वालिटी चहा प्यायचा असेल तर इथे या. घंटा काय झाली लावते मग इथं गेला. घंटा ती चांगला आवडली की वाजवायची. नक्की हो नक्की. हो, दुसरा अर्थ नाही काय. दुसरं काही नाही. डिअर कुणाल, हॅपी बर्थडे टू यू. नाच रे मोरा आंब्याच्या झाडावर नाच रे मोरा. आंब्याच्या वनात आहे, यात पुढे घाण नाच नाही आहे, आहे. तेच काही तर ते जाऊ दे. चला, गुड मॉर्निंग. याला एकदम चिकन दिसतोय का नाही? इकडं पण गुड मॉर्निंग. दोन चिमटे झोपले ना. इकडे एक आहे. ऐ, तिच्या मायला. आणि तिकडचा एक. अंडा काढून बघा. तर आता आम्ही जवळपास इंदोर मध्ये पोहोचलोच आहे असं म्हणण्यात काय तर हे नाही. काय म्हणतात त्याला? जल्दी बोलले काय आपलं मला नाही बोलायचं. 40 किलोमीटर फक्त आता इंदोर राहिलेलं आहे. रात्रभर 60 किलोमीटर. ओके, मी तुला आता पाठी पाहिली. पण ठीक आहे, चल 60 तर 60 कचकटून. आता वाजलेले आहेत 8. आम्ही एक 10 वाजेपर्यंत पोहोचणार आहोत. हो. आणि गॉगल घालायचं कारण हे की आता रात्रभर जागरण आणि आपके वाईने गाडी चालई आज इस बार रातभर इस बार व्हिडिओ. संभाजीनगर पासून पुढे घेतली, हा, संभाजीनगर पासून मी घेतली गाडी. धुळ्यापर्यंत. धुळेपर्यंत घेतली काय. आता जोडली. बॉर्डरला दिली मला गाडी. बॉर्डरच्या पुढं. एमपी बॉर्डरच्या पण पुढं. तर मी चालवली गाडी भरपूर. पण नाही, आता 300 किलोमीटर चालवली गाडी भाऊ मी. 300 किलोमीटर. 300-350 किलोमीटर चालवली मी आज. फक्त शूट वगैरे काही केलं नाही. रात्रभर एकदम मस्त गाडी चालवली. आता दिवस उजडलेला आहे. मस्त झोप पण येत आहे. पण एनर्जी पण तेवढीच आहे की नाही. आता आम्ही पोचतोय मस्त पैकी. हॉटेलला जाणार, आवरणार चाकाचक, मग झोपणार. आणि हा अन्न कानून जो आहे आमचा सांगण्यात त्यागी पण आहे. या की हा, एक साइड उचल पटकन. हेलो पब्लिक क्या बोल रही? पब्लिक के लिए अभी इंदौर में बैठेंगे. हमने बहुत झोपने का मूड हो रहा है इसका. झोपने का मूड हो रहा है अभी भी. पण बाकी आम्ही कशी दिसतोय बघ, एकदम नया गॉगल लेके 100 रुपये. एकदम 100 रुपये. एकदम 100 रुपयात गंमत. 100 रुपयात गंमत. ए, माझा 100चा नाहीये, माझा 250चा आहे. कधी काढलेलं त्यांनी. हा, आता काय करतात, केलं आता झालं तर झालं. काय इशारे पण भारी आहे. चांगलं दिसतोय मी, काय हरकत नाही. भेटू थोड्या वेळात.
मित्रांनो कसं आहे, फक्त एक 31-32 किलोमीटर काहीतरी उज्जैन राहिलेलं आहे. म्हणावं एवढं कौतुक आहे रोडच्या बाबतीत आहे ना भाई. MP नादच नाही. महाराष्ट्र जसं सोडलंय आम्ही तसा रोड एक नंबर, एक खड्डा लागला नाही आम्हाला. 20 किलोमीटर राहिलं. फक्त 20 किलोमीटर आता उज्जैन राहिलेलं आहे आणि रोडच्या बाबतीत नाद नाही. चुम्मेश्वरी रोड आहे, नाव ठेवायला जागाच नाही रोडला, काहीच नाही. महाराष्ट्रातच आपलं काय कुठं आपलं नडतं हे देव जाणे, पण महाराष्ट्राच्या बाहेर रोड एक नंबर, काहीच विषय नाही. काय वाटतं? आता खोट असलं बघ कोपऱ्यातला. आणि आपल्या नेत्यानं असलो ना मग आता हा. जसं आपला महाराष्ट्र लागतो ना हा. तिकडून ज्यावेळेस जातो आपण, जसं महाराष्ट्र कधी कळतो की पहिला खड्डा लागला म्हणजे महाराष्ट्र लागला. हे 100% खरं आहे. सहमत आहे याला. याच्या मुद्द्यावर सहमत आहे. कसं सहमत? आता आपण असं 4 वेळा आपण आलो येऊन. 4 वेळा परत 4 वेळा आलेलो आहे आपण. 4 लोक काय म्हणतील? 4 लोक काय म्हणते? 4 वेळा आले. उज्जैन आलंय. अरे यार 4 वेळेस येऊन गेलोय, चौथ्यांदा चाललोय. आणि हा 8वा टोल नाका आहे. येऊ द्या ना टोल, जाऊ द्या ना पैसे, काय विषय नाही, पण रोड क्वालिटी नाद बंड्या भाऊ. आपल्या इथं परत टोल चालू करा आणि रस्त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. काय नाही, पहिले रोड बनवा नंतर टोल करा. टोल कुठे केले तर traffic road signal होतील आहे? ना. कसं काय शक्य आहे? कसं काय? अरे पहिले तुम्ही उपयोग Traffic नाही, signal- आपण हा signal व्हिडिओ कुठे आहे? edit होणार आहे. नाही होणार आहे. घेतलं मी घेणार, हे महत्वाचं नाही आहे. नाही नाही, अरे पण आपलं मेंटेनन्स करण्यासाठी ना कोणी जबाबदारी घेत नाही. हे टोल तर जबाबदारी एक आहे काम ना. कर, तू उभा राहा, आम्ही तुला मत देऊ. मत देऊ आता एक- काय एक, मत दोन, देऊन काय तीन, होणार आहे? 4-5 ओके डन. भगवान. तर मित्रांनो, आम्ही एकदम झोप बी घेऊन एकदम चकाचक आंघोळ बिंघोळ करून रेडी झालेलो आहे. यांचा अवतार असा आहे, यांचा अवतार असा आहे, यांचा अवतार असा आहे आणि यांचा पण अवतार चकाचक आहे. मीटिंग झाली corporate हे कॉर्पोरेट मिटिंगला झालेले आहेत. सुरू झालं. बरं, आम्ही आता झोप बीप घेऊन मस्त आवरून आता सगळ्यात पहिले तर चहा पिणार. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर आम्ही चहा पिणार. चहाची अशी हे झालेली आहे आणि त्यानंतर कालभैरवकडे जाणार आहे. कालभैरव झाल्यानंतर मग कॉरिडोर. चला तर मित्रांनो, आज या ठिकाणी आज या ठिकाणी आज काल त्या ठिकाणी होतो, आज या माझं ठिकाणी booking पण झालेलं आहे. आज म्हणजे आणि याला म्हणतात paper refer लकी कोणी लकी लकी माणूस पैकी एक माणूस आहे हा. कारण की आम्ही 2 महिन्यापूर्वी महाकालचे आरतीचं पास बुक केलं होता आणि फक्त ह्याचाच पास बुक नव्हता झालेला आणि 1 दिवस आधी पास याचा बुक झालेला आहे आणि तो पण कोणी बुक केलाय, तो 5-6 घंटे आधी बुक झालाय. असं होत नाही शक्यतो. आणि ते पण कुणी केलंय? महापौरने. महापौरने केलेलं आहे भाई. इसको बोलते चौड़, चौड़ बोलते इसको चौड़. बड़े बड़े कॉन्टैक्ट है. बड़े बड़े कॉन्टेक्ट है भाई के. चलो हो गया, अभी ये भी आज साथ में आएगा और मजा आएगा. तो इस बात पे खूप मजा आहे, खूप मजा. पण वाढदिवसाच्या दिवशी तुला खूप मोठं गिफ्ट खूप मोठं मिळालं. गिफ्ट मिळालंय. सकाळी पण बोललो होतो मी, खूप मोठं गिफ्ट. वाढदिवसाच्या दिवशी याला खूप मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. कारण की हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं की फर्स्ट अटेंड मध्ये महाकालची आरती मिळलं. हे तुम्हाला पण माहिती, ते पण बस मारती. सो कुणाल हॅपी बर्थडे. महाकालकडून पण तुला हॅपी बर्थडे झालेला आहे. थँक्यू. गिफ्ट मिळालेलं आहे. पण सध्या तरी आता आम्ही काल भैरव कॅन्सल केलेले आहे आणि आता डायरेक्ट कॉरिडोरकडे चाललोय. मग तिथलचे कॉरिडोर फिरणार, देवीची आरती बघणार. ए कोणत्या देवीची आरती म्हणलं? हरसिद्धी माताची आरती बघणार. त्यानंतर आम्ही जाणार आहे कॉरिडोर फिरण्यासाठी. कॉरिडोर फिरून झाल्यावर लेझर शो बघतो, मिळालं तर. नवीन चालू झालेला आहे, नक्की बघायचं आहे. आणि मग रात्री भस्म आरती. भस्म आरती झाल्यानंतर मग उद्या आम्ही काल भैरवचं दर्शन घेणार आहे सकाळी सकाळी. आणि आत्ता जर आम्ही गेलो तर आम्हाला 3-3.5-4 तास लागणार आहे. सो त्याच्यासाठी आम्ही सकाळी जाणार आहे. आता आम्ही 11 नंबरची बस धरून, ही 11 नंबरची बस धरून आम्ही चाललेलो आहे.
कॉरिडॉरकडे. बोकड गँगचे अध्यक्ष अमोल भाऊ कोरे आणि इकडं कुणाल भाऊ उन्होंने आणि इकडं मीटिंग गँगचे अध्यक्ष कोणते? मीटिंग गँगचे अध्यक्ष मीटिंग गँगचे अध्यक्ष मीटिंग झालेली नाहीये आज मोक्कर खाल्लेले. चांगल्याने भुक्याने काय जे पण हे उज्जैनची कचोरी समोसा स्पेशल कचोरी. यावेळेस आहे ना आम्ही आलोय ना तो खास आम्ही आजूबाजू तर कधी फिरलं नव्हतं ते फिरतोय कुणाल मुळे खरं तर एक एक टेस्ट करतोय. काय आता बघू ती म्हणजे ती पाणीपुरी आम्ही टेस्ट केली. ती पाणीपुरी अशी होती तोबा 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 साला मूड. पाणीपुरी कशी होती एकदा खरं रिॲक्शन तोबा 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 सारा मूड खराब कर दिया. पण हे बघून तर चांगलं वाटतं जरा हे. चांगले. आणि तुम्हाला पुढे मी म्हटलं होतं पुरं का. आणि नाही आपली वेंकीची पाणीपुरी कशी आहे व्यक्तीचे पाणी वहिनी घ्या ना वहिनी मिडियम मिडियम गोड गोड पण टेस्ट एकदम मस्त आहे. वहिनीला SPD पिऊ का? वहिनीला SPD बी देऊ का. हे लस्सी कुल्हड लस्सी इथं एक कॉरिडॉर एंट्रीच्या समोर आहे ना इथं कुल्हड लस्सी मिळते. ती एक नंबर आहे. त्याची टेस्ट पाहता समोसे किती घ्यायचे एक नंबर. समोसे घेऊ कचोरी घे. कचोरी घे तीन घे. क्वालिटी. ते मला एक घासायचं होतं ना. शी त्याच्याकडे ही लस्सी आणि ही मलाई ही रबडी ही इतकी क्वालिटी आहे. फक्त विषय असा आहे की तुम्हाला याला हरसिद्धी मंदिराच्या समोर कॉरिडॉरला एंट्री होते तिथं या. एकदम क्वालिटी आणि टेस्ट एक नंबर आहे. नक्की टेस्ट करा महाकालला आल्यावर. क्वालिटी यार. कसं आहे बेस्ट एक नंबर. तरी हे महाकालचंच आहे अजून बनारसचं खायचं आहे. मग अमोल सर पटापट. हे हरसिद्धी मंदिर आहे आणि आता आम्ही त्या आरतीसाठी आलेलो आहे. इथे प्रसिद्ध आरती आहे उज्जैनची. सो त्या देवीच्या आरतीला आम्ही आलेलो आहोत. आरती कोणाची आहे? देवीची. देवीची. मग काय दर्शन कोणाचं करणार? देवीचं इथून बघितलं का तिकडून बघितलं का? एकच आहे. अच्छा बऱ्यापैकी आम्ही कॉरिडॉर फोडलेला आहे बघितलेलं आहे. आता आम्ही पायाचे आमचे तुकडे 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 पडले. थांबत बघा कॉरिडॉर फिरलेलं आहे आणि याच्या आधी पण मी तुम्हाला कॉरिडॉर दाखवले. 4 वेळा 30 काय दाखवतो असं झालं नाही. तुमच्या माझं तुम्हाला कॉरिडॉर बघायचं असेल तर माझा मागचा व्हिडिओ बघा. ते कॉरिडॉर आहे. खरं तर आता उद्या भस्म आरती आम्हाला करायची आहे. आता आम्ही थकलोय. संध्याकाळचे वाजले 7:30-8 वाजले जवळपास. काय चुकीचा व्हिडिओ निघाला माझ्याकडून. नॉर्मल व्हिडिओ काढायला सांगितलं होतं आणि टाइमला व्हिडिओ काढला. ठीक आहे. त्याला काय हाय 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 हाय
भूक लागलेली आहे की नाही? भूक लय लागली भूक लागलेली आहे तर मस्त जेवण करणार आम्ही. आहाहाहा. आणि जेवण करून हॉटेलला जाणार, फ्रेश होणार आणि 12 वाजता लाईनला लागणार बस मारुतीच्या. सो आता वाजले आहेत 9. भेटूयात थोड्या वेळाने. कुणालचा वाढदिवस सेलिब्रेट एक युनिक पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करत आहोत आणि आम्ही आणले केकच्या ऐवजी आईस्क्रीम. तर अँटिक लोक आणि केक कट करण्यासाठी आहे बघा पेपर प्लेट दिली मला. इथे हा. खाली प्लेट पण आणि नाही. चमचा आमच्याकडे एकच आहे आमच्याकडे एकच आहे. आणि तो मी यूज करणार आहे. बरं कापचं थांब आहे, त्याला कट करू दे. हा 1 2 ते उसे आईस्क्रीम वितरते पटापट. तर तुझा बर्थडे अशा पद्धतीने सेलिब्रेट होते तर काय पुढे काय बर्थडे फोटो टू काढ, यू. फोटो काढ. नाही हॅपी बर्थडे हो बर्थडे. काय म्हणते त्याला, जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना इथं उज्जैनमध्ये यायला भेटलं. बरोबर, पण ते काय फोन सोडा ना. दोन शब्द होते. ते काय फोन सोडा ना, माणसं काय बघा ना. हॅपी हा, बर्थडे घ्या कापून. हा चला हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या वाजव रे. हॅपी आज आहे बंड्याचा वाढदिवस, आज आहे बंड्याचा वाढदिवस. आज आहे बंड्याचा वाढदिवस. का तूच कापायचं आणि तूच खायचं कारण की हा ते बंड्या नाही, हा संड्या आहे. अरे बघ, होय. अरे खा अरे खा 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 खा. आय शाबाश. हा. हा. सांबर आहे काय? शिव्या कंट्रोल युअर चापट. काय ना भाऊ, मोडतून मोडतून का? चला वाढदिवस शुभेच्छा परत एकदा. खायचं का? तुला अशा पद्धतीने बोलायचं होतं तुला आज केलं येत नाही. हा, बोलायचं होतं तुला. आज या ठिकाणी हा. आज या ठिकाणी अतिशय चुत्या पद्धतीने बर्थडे साजरा केलेला आहे आणि खूप आवडला मला. हे छोट्या पद्धती काही मजा या पद्धती म्हणजे काय तुला केक कुठून आणणार आहे बघ. आईस्क्रीम कसं खातात बघा आम्ही. पेपर प्लेट अंडरग्राऊंड हो ना एकदा इकडे ना उजेडते. हां हे तयार आम्ही झालेलं आहे. आता थंडी एवढी आहे की आता अंडरग्राऊंड कसं होते बघा. ना बंदा ना बंदी की जा. निघाले थँक्यू. फुल रेडी आहे. दररोजप्रमाणे आम्ही आता सगळ्यात रेडी आहे. आणि ही बाकीची आपली बांड्या गँग, ही सांड्या गँग आणि ही लंगड्या गँग. त्याचा पदर सुटतोय त्याचा पदर सुटतोय काही नाही काही नाही इथलच्या लोकांना सवय आहे. काय हरकत नाही. चाललंय थोडासा उशीर झालाय. 1 वाजलाय. मला 12 वाजता जायचं होतं पण चाललंय आता बस मारुतीसाठी. सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल आतमध्ये नेऊ शकतोय की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. जिथपर्यंत फुटेज देता येईल तिथपर्यंत देऊ. त्याच्या पुढं राम राम श्याम श्याम आहे की नाही. हां एकदा पर हो कर. आज या नमस्कार ठिकाणी मित्रांनो. बोल बोल बोल. नमस्कार मित्रांनो. ऐका ऐका ना 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आहे. भरपूर लोक आतमध्ये गेलेले आहेत आणि आम्ही लोक मागे थांबलेले मागे पण थांबलेले आहेत. काही नाही का, नॉन व्हीआयपी पण गेले. नॉन व्हीआयपी म्हणून व्हीआयपी वरून गेलेले आहेत. हा तो जे तो काय ऐके ना, तो मागच आहे ना. सो त्याला एकदम कोपऱ्यात बसवायला पाहिजे. माघार नाही शिकवलं आयुष्यात. आम्ही असं चष्ट मस्करी करत चाललेलं आहे. पण आता आमचं 5 ते 10 मिनिटांमध्ये चेक इन होईल आणि चेक इन आतमध्ये चेकिंग Checking. चेकिंग होईल. चेक इन चेक नाही. इन नाही रे चेक चेक इन चेक इन
तरी सांगण्यास याला सगळा अत्यंत कंटाळा आनंद तुम्हाला आहे होता. ना राव, याला या गोष्टी या मुलाला आहे ना काल कॉरिडोर नाही फिरायचा, आता पण म्हणतो किती काय चाललंय, काय थोडं देवासाठी थोडं देवासाठी कष्ट थोडं नको वेळ का? द्या किती बोललो आता काही मी चेकिंग बोललो मेरे को आता. घर जाना है. तर तरी याचा वाढदिवस संपलेला आहे आता. वाढदिवस वाढदिवस संपला. 8 तारीख चालू झालेली आहे आता. वाढदिवस संपला बरं संपलं बरं का? का? आता मार तू नाही, खाशील आता आता. तू. हम्म. अमोल हम्म. फायनली आपण आफ्टर 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 3 वर्षाच्या 3 प्रतीक्षेनंतर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला फायनली महाकाल आरती मिळतीये यांनी आणि बोलवलं बोलवलं महाकाल आरतीसाठी. आरतीसाठी. तसं दर्शन मिळालंच होतं. असू द्या. तर आहे असं, तर मी फोन आणि गोप्रो ठेवतो आहे, ठेवाच लागतो. ठेवाच लागतो. तुम्ही पण ठेवा. तुम्ही पण ठेवा. रिस्क आहे तो इस्क आहे. काय अजून काही नाही, आनंद होतोय. आज के लिए इतना ही, कल मिलेंगे. बारी कुठे नाही कडेवर घेतलं का त्याला? असं शब्दात सांगू शकत नाही. दिसत होतं आज दिसत नमस्कार मित्रांनो, फायनली आपण भस्म आरती अटेंड केलेली आहे. बऱ्यापैकी आतला पण व्हिडिओ तुम्हाला दिसलेला आहे आणि खूप भारी वाटलं जेव्हा लाईट बंद होती ना. लाईट नुसता काटा काटा रे, काटा काटा अंगाला नुसता. खरंच प्रसन्न वाटतं. हे आयुष्यात आहे ना, आयुष्यात एकदा तरी भस्म आरती अटेंड करावी. सारखं सारखं नाही. उडाली माझी. हा, झोप तर उडाली ते, पण नेहमीप्रमाणे व्हीआयपीचा त्रास हा सगळ्यांनाच आहे. व्हीआयपीनी वैताग आणलेला आहे. बापरा. तुमच्याकडे जर खरंच कोणाचं असेल ना ओळखीने वगैरे रेफरन्स किंवा काय, तरच तुम्ही या आणि अटेंड करा. याने जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून आले ते काय व्यवस्थित नंबर काय लागत नाही. कमीत तर कमी 2-2.5 दोन हजार अडीच 3,000 पब्लिक असते. खतरनाक बाकीच्यांना माग पाठवलं जातं, खरी गोष्ट आहे. कारण आमच्या समोर बाकीच्यांना माग पाठवलं जातं. हा, म्हणजे व्हीआयपी लोकांना मध्ये बसवणार किंवा रेफरन्स वाल्यांना मध्ये बसवणार. मग आपल्याला जे सामान्य लोक आहे जे आहे त्यांनी ऑनलाईन बुकिंग केली आहे, ऑफलाईन बुकिंग केलेली आहे, त्यांना आज मग नंतर सोडणार. मग ते मजा नाही ना. ते असं हे आहे का नाही, ह्याच्यात मजा नाहीये. आणि मग बसायला जागा मिळणार नाही. थोडी साईडला जागा मिळाली होती आपल्याला नियम पण बदलणार मधून कुठलं पण gate पण open करणार. हा. आणि तुम्हाला आतला जो व्हिडिओ बघायला मिळाला आहे तिथं आपल्याला एक इंदोरच्या 2 मुली होत्या, त्यांनी आपल्याला मदत केली. त्यांच्याकडे कसं काय मोबाईल आला माहित नाही, पण त्यांनी आपल्याला फोन दिला आणि त्याच्यावर आपल्याला शूट मिळाला करायला. आणि आता आम्ही चाललोय कालभैरवला. सो आहे. मला बुकिंग करायची असेल तर व्हीआयपी मध्येच करा, शक्यतो आणि करा व्हीआयपी मध्ये. ओळखीमध्येच करा. हो, जर कोणी मोठा व्यक्ती ओळखीचा असेल तर त्यांच्याकडून करा. असं 200 रुपयेच लागतात ते म्हणून असं करायचे म्हणून करू नका. पैसे वाया जातील, वाच बाकी काय नाही. खरी गोष्ट आहे. पण एकदा तरी भस्म आरती अटेंड करा. बाकी सामान्य लोकांनी सामान्य आपलं दर्शन घ्यावं आणि जावं. पण खरंच मजा आली. बाकी प्रतीक सर, तुम्हाला काही व्यक्त व्हायचं? मजा आली म्हणजे तेच की यायचं असेल बस मारती करायची असेल तर रेफरन्स द्या, नाही तर तसं येऊ नका. नाही तर ते घरी टीव्हीत बघितलं नाही होतं. आता हा. तेच झालं. ते घरी टीव्हीत बघितलं असतं ते बरं झालं असतं, कारण की जो लाईव्ह एक्सपिरियन्स आहे तो थोडा कमी झाला. तुला काय वाटतं, मला फील काय झालं? पण तुम्ही एक बस चांगलं फील झालं ऍक्च्युली मला. मी
एकदम डिवाइन एनर्जी फील केली असं वाटलं मला. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेतला. स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घेतला. ओके स्पिरिच्युअल नाही नाही, आता तर मी बघा फिलिंग सांगेन, पण आता कसं आहे आपलं ब्लॉग चाललंय ते माहिती आहे. ब्लॉग Feeling आहे बघा, इंग्लिश आपला इंग्लिश स्पीकिंगचा क्लास नाहीये. ओके आता आपल्याला माहिती तर संदर्भात काय आहे की ज्यावेळेस भस्म आरती होती, लास्टला जो क्षण ज्यावेळेस लाईट बंद होते आणि ज्यावेळेस जी आरती दिसती त्यावेळेस जे नस अंगावर काटा काटा येतो. काटा दान 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 दान. अमोल तुला काही कोणीच काही अमोल छोटा हेच बघायचं होतं, हेच बघा. त्यासाठी चालू होतं. यासाठी केला होता 8 तास. काल भैरव मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आणि गर्दी नसणार आहे वाटतं. गर्दी कदाचित नसावी, कमी आहे आणि पटकन झटपट दर्शन तर झाले, फटाफट दर्शन तर झालं तर फटाफट आम्ही लगेच निघू काशीला. येऊ थंडी थंडी आहे, उशीर करायचं नाही, ससू रागवतील. सासूबाई रागवतील. झटपट फटाफट दर्शन घेऊ फटाफट. सकाळचं झालं, आता आम्ही आता काल भैरवाच्या इथं आलेलो आहे. गर्दी एवढीच आहे आणि आम्ही खूप आनंदी आहे जास्त गर्दी नसल्यामुळे आणि लवकर दर्शन होत आहे. खूप आनंद वाटतंय. पण जे आपण लास्ट टाइम आपलं काल भैरवला आपण जी दारू चढवली होती ती आता दारू इथं बंद केलेली आहे. तुम्ही तुमच्याकडून आणू शकता, पण इथं आता आजूबाजूला कुठेही दारू मिळत नाही. तर सो तुम्ही तुमच्या घरून किंवा तुमच्या त्या साईडने तिकडून कुठून पण तुम्ही जिथून पण येणार आहे तिथून घेऊन या आणि काल भैरवला दारू चढवायची असेल तर चढू शकता. हनुमानजी इकडे बघ इकडे. जाम थकलेलं आहे, झोप बीप नाही, काही नाही. आता मला झोप यायला लागलेली आणि सुंदर असा हा छोटासा असा ब्लॉग होता. मजा आली, खरंच मजा आली. आताचे नंतर मागानंतर आरती केल्यानंतर अजूनच मजा आली. असं प्रसन्न झाला. चार चांद लग गए, कुछ दोस्त भी मिले, कुछ काही ठिकाणी किरकिऱ्या पण झाल्या, काही काही ठिकाणी हिंगला पण झाल्या, काही ठिकाणी मजा येऊन गेली. चकमक पण झाली, शाब्दिक चकमक पण झाल्या, चकमकी पण झाल्या. तर उज्जैनवरून काशी आहे 1000 किलोमीटर आणि आम्ही आता ट्रॅव्हल करत आहे. 1000 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. 16, 17, 18 तास काय समथिंग लागणार आहे. बघूया, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्लिक करा. भेटूया पुढच्या पार्टला, पार्ट 2 ला लवकरच. चला तर मग काय, आज के लिए इतना ही. बस आज के लिए इतना ही. ये उज्जैन का ब्लॉग खत्म हो गया है, अभी आज के लिए इतना ही. चला तर मग पुढच्या व्हिडिओला येतो. गंगाद्वारला होतो. गंगाद्वारच्या शेजारीच मणिकर्णिका घाट आहे आणि आम्ही तिथं आलो. आयुष्याचं सत्य जे आहे ते हे अक्षरशः पोटात गोळा आला, डोळ्यात पाणी आलं आणि जे मेलेले लोक आहेत, वारलेले आहेत ते अशा